कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पहिल्या दिवसापासून आक्रमक असणाऱ्या विरोधकांनी आज अर्थसंकल्पावेळी अभूतपूर्व घोषणाबाजी केली। संपूर्ण भाषणात अर्थसंकल्पाला टाळ वाजवून भजन करून घोषणाबाजी केली। अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या, पण भाषणानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पाची होळी केली। गाजर दाखवून अर्थसंकल्पाचा विरोधकांनी निषेध व्यक्त केला। संपूर्ण अर्थसंकल्पाने बळीराजाचा विश्वासघात केल्याचा आरोप विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। तर माजी अर्थमंत्री राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पाने जनतेला दिलासा दिलेला नाही असं म्हटलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी मागत असताना 9,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या नंतरही हे सरकारला जर जाग येत नसेल तर मला असं वाटतं हे राज्याच्या शेतकऱ्यांचं मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून सर्व अर्थानं फसलेला, सर्व अर्थानं राज्याच्या दृष्टीने मागा घेऊन जाणारा आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळाकुट्ट दिवस ठरणार आहे अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मांडला, त्याचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। राज्य सावरण्याचा प्रयत्न न करता नुसत्या सवंग लोकप्रिय घोषणा करण्याचं काम राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज केले। आणि म्हणून आज महाराष्ट्रामधल्या शेतकरी ज्या अपेक्षा धरून कर्जमाफीच्या होत्या त्या सर्व कर्जमाफीच्या अपेक्षांना पाणी पुसण्याचं काम या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून या अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातल्या कोणत्याही प्रगतीचं लक्षण आम्हाला दिसत नाही, कोणतंही नवं पाऊल या अर्थसंकल्पात टाकलेलं नाही। आणि म्हणून अशा अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी निराशाच आलेली आहे आणि म्हणून आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।